या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स। फक्त 45 रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण। पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी, आसरा चौक, सोलापूर शहर। रेशनिंग कार्ड धारक संघटनेच्या निवेदनाची दखल घेत अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्याकडून कारवाई सुरुवात। सोलापूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून रेशनिंग दुकानदार धान्य वाटप करत नसल्याचे अनेक तक्रारी सामाजिक कार्यकर्ते निरंजन बोद्धुल यांच्याकडे अनेक रेशनिंग कार्ड धारकांनी करत होती। याची दखल घेत निरंजन बोद्धुल यांनी सोलापूर शहरातील सर्व रेशनिंग कार्ड धारकांना एकत्र करून रेशनिंग दुकानदाराच्या भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना स्थापना केली। सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी व अन्नधान्य पुरवठा अधिकारी यांना समक्ष भेटून निवेदनाद्वारे रेशनिंग कार्ड भ्रष्टाचाराबाबत सविस्तर वस्तुस्थिती मांडली व माहिती दिली। याची गंभीर दखल घेत अन्नधान्य पुरवठा अधिकारी श्री ओंकार पाडोळे यांनी सोलापूर शहरातील सर्व रेशनिंग कार्ड दुकानदारांवर कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे। गांधीनगरातील रेशन दुकानाला 85,000चा दंड। अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांची कारवाई। 6 महिन्यांसाठी परवाना निलंबित। सोलापूर अक्कलकोट रोडवरील जुना विडी घरकुल जवळील गांधीनगरात साधना सर्वग्राहक व्यवसाय संस्थेच्या ब34 रेशन दुकानाचा परवाना 6 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे। तसेच दुकानातील धान्य तफावत आढळल्याने 85,554 रुपयांचा दंडही आकारण्यात आला आहे। राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांच्याकडे शहरातील वादग्रस्त रास्त भाव धान्य दुकानांची तक्रार करण्यात आली होती। या तक्रारीवरून अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली 11 दुकानांची तपासणी करण्यात आली। दुकानात जागा अपुरी असणे, दुकानात दर्शनी भागात बोर्ड नसणे, दप्तर अद्ययावत नसणे, गहू 9.56 व तांदूळ 14.35 किलो इतक्या धान्याची तफावत आढळली। शासकीय दराप्रमाणे धान्याची होणाऱ्या किमती एवढा दंड आकारण्यात आला आहे। राज्य शासनाच्या वतीने महिलांना वाटप करण्यात येणाऱ्या मोफत साड्यांची परस्पर विल्हेवाट लावली जात असल्याचे समजल्यानंतर अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी भरारी पथकाची नेमणूक केली आहे। या भरारी पथकाचे प्रमुख परिमंडळ अधिकारी नंदकिशोर डोके व पुरवठा निरीक्षक राजेश यंपुरे यांनी 6 दुकानांची तपासणी केली आहे। परिमंडळ अ विभागात 61 दुकाने असून लवकरच त्यांचीही तपासणी व दोषी दुकानांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी दिली। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय। आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कढई व फिश शीख कढई तयार करून मिळेल। पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर। संपर्क नंबर 9923068882।